रामकृष्णारी मंडळी कुर्ता घालून आलो पारावर. इथं पीटी मास्तर महाराज बोलत उभारलेले. काय खऱ्या फोटोचा खाली म्हणजे महाराज लोकांना घालायचं आणि गोड शिकते. पीटी मास्तरला पाठवला पुढे. आम्ही 14 निघालो रिक्षात, कारण आपल्याला जायचं होतं काठी सावरगावला कीर्तनाला. जाताना तर लईच थंडी वाजत होती, म्हणून येताना काय तर नियोजन करावं लागते म्हणलं. आल्या तर पहिला रिक्षा लागला, निघाला कीर्तनाच्या मंडपाकडे. आवाज येत होता, आम्हाला वाटलं पंचपदी चालू होती, पण इथं तर आल्यावर कीर्तनच चालू होतं. आम्ही जाऊन बसलो मग खाली. हे आहेत आजचे कीर्तनकार अमोल महाराज पल्ले. संस्थेतील पोरं कीर्तनात टाळ घेऊन लयच नाचत होते. पहिल्या चालीला परत महाराजांची जुगलबंदी चालू झाली. बाप्पा महाराज आणि कृष्णा महाराज बसली होती पकवाज वाजवायला. कीर्तन तर बरोबर 2 तासात संपलं. कीर्तन झाल्यावर तर पहिला अमोल महाराजांना भेटलो, महाराजांचे दर्शन घेतलो. इथे तर आपले 2 महाराज आणि एक पीटी मास्तर हो. भेटून झाल्यावर आम्ही तिथून सगळेजण आलो गच्चीवर जेवायला. पद्धतशीर जेवला. जेवण तर एकच नंबर होतो. तिथून आलो आम्ही खाली. जाताना तर आपल्याला लई थंडी वाजते म्हणलं. रिक्षावर तर गेल्यावर पहिला आपल्या खिशातनं मास्क काढून लावलो तोंडाला. आता तोंड तर पॅक झालं म्हणलं. परत आम्ही रिक्षा पण पॅक केलं. माघारी येताना तर आमच्या संग पीटी मास्तर होती, त्याला तर लईच खवळला. मनातल्या मनात अशी लुगो झालो यांच्यासोबत. आम्ही बरोबर 2 वाजता आलो पारावर. असं लावला रिक्षा. मग मी म्हणलो महाराज जाऊ घरी. महाराज म्हणले बघ काय करतो आता.